अपाने जुह्यति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणपानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा अपरे नियताहारा प्राणेषु जुह्यति. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात, श्वासोच्छवासाचे नियंत्रण करण्याकरता असलेल्या या योग पद्धतीला प्राणायाम म्हणतात आणि आरंभी विविध आसनांच्या द्वारा हठयोगाचा अभ्यास केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रियांना वश करण्याकरता आणि आध्यात्मिक साक्षात्कारात प्रगती होण्याकरता आहेत. या अभ्यासात शरीरातील प्राणवायू ताब्यात ठेवायचा असतो. त्यामुळे विरुद्ध दिशांनी एकाच मार्गावर वायूची गती होत राहते. अपान वायू अधोगामी आणि प्राणवायू ऊर्ध्वगामी आहे. प्राणायाम करणारा योगी या दोन्ही उलट दिशेने वाहणाऱ्या वायूचे समत्व साधून पूरक करतो. म्हणजे श्वास आत घेतो किंवा अपानांचे प्राणात योजन होते आणि जेव्हा तो श्वास सोडतो म्हणजे उच्छ्वास करतो त्यावेळी रेचक करतो म्हणजे प्राणाचे अपानात योजन करतो. जेव्हा प्राण व अपान या दोन्ही वायूंचा पूर्ण अवरोध होतो तेव्हा तो कुंभक योग म्हटला जातो. कुंभक योगाच्या अभ्यासामुळे योगाची आयु मर्यादा अनेक वर्षांनी वाढते. भगवान श्रीकृष्णाला इथे हेच सांगायचं आहे की तुम्हाला आजकाल जे येणाऱ्या वेगवेगळ्या, जसं आता आला HMP व्हायरस आलेला आहे, या व्हायरसपासून जर वाचायचं असेल तुम्हाला तुमचा प्राणवायू वाढवावा लागेल, शरीरातली प्राणशक्ती वाढवावी लागेल आणि तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे तुम्ही येणाऱ्या व्हायरसपासून वाचू शकतात. आणि HMP व्हायरस काय करतो, तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमवरच अटॅक करतो. त्यासाठी तुम्हाला तुमचा शरीराला स्ट्रॉंग होण्यासाठी प्राणायाम करावे लागणार आहे. धन्यवाद.